लडाखमधील ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या देशहिताच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ मानोरा शहरात 20 जुलै 2026 रोजी विद्यार्थी एकता संघ मानोराच्या वतीने भव्य आक्रोश रॅली काढण्यात आली। सकाळी 11:30 वाजता पंचायत समिती कार्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। या आंदोलनात तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, समाजसेवी संघटना, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चाच्या सांगतेनंतर तहसीलदारांमार्फत भारताच्या महामहिम राष्ट्रपतींना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। या आक्रोश रॅली दरम्यान आंदोलकांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। उच्च शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नीट परीक्षेतील पेपर फुटीची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देऊन त्याचा समावेश संविधानाच्या 6व्या परिशिष्टात करावा, अशा प्रमुख मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या। केंद्र सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 15 ऑगस्टपासून देशभरात तीव्र आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। रॅलीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, युवा नेते ॲडव्होकेट न्यायक पाटणी, शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख रवींद्र पवार, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष रामनाथ राठोड, बाजार समिती सभापती डॉक्टर संजय रोठे आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विनोद राठोड यांच्यासह विविध पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रस्ताविक शेख यांनी केले, सूत्रसंचालन गोपाळ चव्हाण यांनी केले, तर माणिक डेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले। चिमुकल्या सुनील राठोड या विद्यार्थ्याच्या संविधानावरील प्रभावी भाषणानंतर राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली। मानोरा येथून वसंत राठोड यांची रिपोर्ट।